तर नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपली जी डिझाईन आहे ती वाढदिवसानिमित्त डिझाईन बनवली आहे. तर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर आपण जे मटेरियल वापरलं आहे या वाढदिवस बॅनरसाठी, तर तेवढे मटेरियल आपण टेलिग्रामवर चॅनलवरती दिलं आहे. तर आपलं टेलिग्राम चॅनल कोणी जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर जॉईन करा. तर टेलिग्राम चॅनलची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर लवकरात लवकर जॉईन व्हा. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक म्हणजे आपण जे पासवर्ड दिला आहे तो पासवर्ड आपण डायरेक्टली बोलून दाखवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हाच आपली डिझाईन कशी बनली आहे ते तुम्हाला नक्कीच समजेल. आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर आता डायरेक्टली आपण PLP ॲड केलेली आहे अगोदरच मी. तर तुम्हाला PLP कशी ॲड करायची मी टेलिग्रामवरती दिलेलं आहे. तुम्ही जाऊन तिथं पाहू शकता म्हणजे कशी ॲड करायची स्टेप बाय स्टेप. तर जी आपण जी PLP ॲड केलेली आहे ती डायरेक्टली आपल्या इकडं म्हणजे माय प्रोजेक्ट इकडे जे बाजूला आपल्या लेफ्ट साईडला जे ऑप्शन आहे त्या माय प्रोजेक्ट या ऑप्शनमध्ये राहते. तर डायरेक्ट तुम्ही जेवढ्या PLP ॲड केल्या तर तिथं फायनल म्हणजे जेवढ्या PLP ॲड केलं तेवढं तिथं PLP राहतात. तर फायनली आपली PLP ओपन झालेली आहे. तर तुम्ही डायरेक्टली म्हणजे आपलं जे बॅनर आहे तर पाहिलं तर एकदम फुल HD बॅनर आहे आपलं. तर खतरनाक आपलं बॅनर बनलेलं आहे. तर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर आणि मेन म्हणजे या जे डिझाईनचे मटेरियल आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलं आहे. तर टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर जॉईन करा लवकरात लवकर. तर तुम्हाला मी अगोदर सगळे म्हणजे जे मटेरियल वापरलं आहे तेवढं तुम्हाला मी हाईड करून दाखवतो पहिल्यांदा अगोदर. तर मेन म्हणजे हे आपलं आहे पहिलं बॅकग्राऊंड. तर हे बॅकग्राऊंड तुम्ही पाहिलं असेल येलो कलरचं आहे. तर हे बॅकग्राऊंड जे आहे आपण टेलिग्राममध्ये दिलेलं आहे ते बॅकग्राऊंड एकदम खतरनाक म्हणजे एकदम भारी डिझाईनसाठी वापरले आपण. तर लय म्हणजे एकदम खतरनाक आहे आपलं बॅनर, काय विषय नाही त्याच्यात. तुम्हाला मी आता एक 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 तुम्हाला म्हणजे अनहाईड करून दाखवतो. तरी आपण जे मागं PNG लावली आहे हॅपी बर्थडेची ते तुम्ही पाहू शकता. तर आपली जी म्हणजे बॅनरवरती सूट करत आहे व्हाईट कलरमुळे. तर दुसरी राहिली आता फोटो. तुम्ही त्या फोटो ह्या टाईपचे ॲड केले आहेत तर तुम्ही ह्या टाईपचे ॲड करायच्या. म्हणजे 3 फोटो एक ह्या म्हणजे खालीवरी या म्हणजे साईजनुसार तुम्ही म्हणजे लावू शकता डायरेक्टली. ते फोटो मागं जे मी 2 हे लावले आहे सनलाईट म्हणजे त्याला आपण PNG म्हणून सनलाईटची. तर ही म्हणजे मागून आपला जे प्रकाश म्हणजे येलो कलरवरती पडतो तो आपला खतरनाक म्हणजे फोटो उमटून दिसते बॅनरसाठी. तर आता राहिलं म्हणजे आपलं हे म्हणजे व्हाईट कलरचं हे जे मी व्हाईट कलरचं लावलेलं आहे तर हे आपण फोटो म्हणजे हे म्हणजे भारी दिसण्यासाठी लावलेलं आहे. तर ह्याच्यावरती आपण बाकीच्या PNG जे ॲड केलं ते तुम्हाला अनहाईड करून दाखवतो. तर हे आपलं फायनली बॅनर आहे. आता हे जे फोटो लावलेले आहेत तुम्ही डायरेक्टली अनलॉक करायच्या फोटो डायरेक्टली आणि तुम्ही डिलीट सुद्धा करून दुसऱ्या फोटो लावू शकता. त्या फोटो हालतात तुम्ही पाहू शकता. तर हे फोटो बी म्हणजे 3 फोटो तुम्ही डिलीट करून म्हणजे ज्याचा बड्डे आहे तुम्ही त्या 3 फोटो लावू शकता ज्याचा बड्डे आहे त्याचा. तर म्हणजे हे फोटो जे आहेत त्या म्हणजे डायरेक्टली तुम्ही किंवा डिलीट करून किंवा ह्याच्या जागी दुसऱ्या पण फोटो तुम्ही लावू शकता. तर तुम्हाला मी दाखवतो कसं लावायचं. तर जे फोटो तुम्हाला लावायची जागी ते मधली जे फोटो आहेत मी तिला म्हणजे अनलॉक करतो. तर डायरेक्टली अनलॉक करून जे बाजूला आहे तर रिसेट ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती जायचे आणि जी तुम्हाला फोटो ॲड करायची आहे तर तुम्हाला मी दाखवतो फोटो कशी ॲड करायची त्या जागी. तर मी दुसरी फोटो घेतो एखादी. तर मी दुसरी फोटो घेतो कोणची तुम्हाला जी फोटो वाटेल ती. तर मी त्या साईजची फोटो एक घेतो. तर ही फोटो आहे आपली म्हणजे सारखीच घेतली आहे पण तुम्हाला एक सांगण्यासाठी कशी काय आपण ॲड करतो ते. तर आता तुम्हाला जर दुसरी कोणची फोटो ॲड करते तुम्ही सांगितलं तसं करू शकता. तर आपला जे बॅनर आहे तुम्ही कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आपलं जे डिझाईन आहे ती फुल HD डिझाईन आहे आपली, काय त्याच्यात विषय नाही. तर आता फोटो डाउनलोड करताना डायरेक्टली HD फोटो म्हणजे बॅनर होत नाही गॅलरीमध्ये सेव्ह. त्यासाठी जे इथं जे म्हणजे डिफॉल्ट म्हणजे या जागी आपण अल्ट्रा मोडमध्ये डाउनलोड करायचे. जसे फोटो आपण म्हणजे जसं बॅनर आपण तयार केलं आहे आपल्या म्हणजे पिक्सलॅबमध्ये तसं डायरेक्टली आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होतं. तुम्ही गॅलरीमध्ये म्हणजे डाउनलोड केल्यानंतर सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती जाऊन डायरेक्ट आपल्या गॅलरी सेव्ह होतं. तुम्ही गॅलरी जाऊन बघू शकता डायरेक्टली आपलं बॅनर कसं म्हणजे HD झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो मी.
ते आपलं बॅनर आहे ते गॅलरी सेव्ह झालेलं आहे. तर हे जे बॅनर आहे ते फुल एकदम HD, तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल. तर एकदम फुल HD बॅनर आहे आपलं. तर हे खतरनाक बॅनर म्हणजे खतरनाक बॅनर झालेला आहे. तर एकदम फुल HD, तर किती झूम केलं तर नाही फाटणार आपलं हे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटू मग पुढल्या एका नवीन